पाडतो कारण तुम्ही गुडघ्यावर तो पिण्याच्या बाबतीत एकटं पाडतो, कपडे नसतील म्हणून सुद्धा एकटं पाडतो कारण तुम्ही गुडघ्यावर येऊ. आणि जर मी तुम्हाला कपडे दिलो, मी तुम्हाला राशन दिलो, तुम्ही गुडघ्यावरच येणारच नाही, पायावरच येत राहणार, येणार का नाही? उधळ्या पुत्राला जर समजा वृक्ष वर्तमान मध्ये आहे ती घरी जाऊन वाचा. बापाची प्रॉपर्टी त्याने घेतली, विकली, उधळून सगळे मित्रांसोबत चुकीच्या भागानं उधळून टाकली आणि तिथं काम करायला डुकरायचं तिथं. पण तिथं पण त्याला जर समजा एखादा मित्र त्याला आला, कुणाला दया आली आणि अरे हा तर त्या श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे, ये वेळा 2 टाइम खात जाऊन जा म्हणलं तर, ये तुला कपडे देतो, ये खाऊन जा, जर त्याला कुणी मदत केली असती उधळ्या पुत्राला तर तो बापाकडे वापस आला असता का? मग तर अजून बेकार उधळा झाला असता. हालेलुया. लक्ष देऊन ऐका. का सांगत आहे तुम्हाला? देव तुम्हाला त्या मृत्यूच्या दरीमधून एकटं का पाडतो? कारण देवाला परत तुम्हाला आणायचं असतं त्याच्याकडे. हालेलुया. कुणाकडे आणायचं असतं? देवाला. त्या संकटाच्या द्वारे तुम्ही देवाकडे वळावं. जसं उधळ्या पुत्राच्या जीवनामध्ये असं संकट आलं, शेंगा खायची, डुकराची शेंगा खायची वेळ आली आणि तेव्हा तो शुद्धीवर आला आणि पुन्हा विचार केला की मी माझ्या बापाकडे वापस जाईल. हालेलुया. तसं देव तुम्हाला संकटाच्या द्वारे एकटा पाडतो. कधी कधी खाण्याचा प्रॉब्लेम असतो, कधी कधी पैशाचा प्रॉब्लेम असतो, कधी कधी चालायचा सुद्धा प्रॉब्लेम असतो, कारण तुम्ही एकटं पडा, लय दोघं फिरत होते. म्हणून देव कधी कधी आपल्याला पायाने एकटं करतो, खाण्याने एकटं करतो, पैशाने एकटं करतो, नातेवाईकातून एकटं करतो. का करतो? कारण कुणीही त्यावेळेस मदत करत नाही. कधी कधी म्हणतो का नाही आपण, तसं घमंडीपणा करू नका, मी लय संकटात होते आणि मला 1 रुपयाची मदत माझ्या सोयऱ्या बहिणीने केली नाही. माझ्या जीवाला माहित मी कसं कसं लेकर मोठे केले, ना भाऊनं मदत केली ना बहिणीनं मदत केली. असा घमंडीपणा करायचा नाही. देव तुम्हाला एकटं त्या दरीतून का पाठवत आहे? कारण देव तुम्हाला त्याच्याकडे खेचत आहे, त्याच्याकडे बोलवत आहे, म्हणून ते संकट तुमच्या जीवनामध्ये आहे. काही